राज्यातील फक्त काही जिल्ह्यांमध्येच पावसाची शक्यता आहे. आज 19 ऑगस्ट पाहूयात 20 ऑगस्ट रोजी राज्यातील हवामान कसे राहील. मी किरण वाघमोडे, तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल. तर कालचा जो अंदाज होता आणि प्रत्यक्षात पडलेला पाऊस पाहिला तर गोंदिया, गडचिरोलीत पाऊस पडला. पण नागपूरचे पूर्व भाग, भंडारा, चंद्रपूर अपेक्षेपेक्षा पाऊस झाला. काही ठिकाणी हलक्यासरी झाला, पण अपेक्षेपेक्षा पावसाचे प्रमाण कमीच आहे. स्थानिक ढगनिर्मिती होऊन इकडे नांदेड, यवतमाळच्या भागामध्ये अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला. मात्र अमरावती, वर्धा हलक्या-फुलक्या सरी झालेल्या आहेत. घाटाच्या आसपास आणि कोकणातही पावसाचा जोर थोडासा कमी झाला असला, तरी पाऊस अजून पूर्णतः थांबलेला नाही. पावसाच्या सरी अपेक्षेप्रमाणे या ठिकाणी होत आहेत आणि राज्याच्या अंतर्गत भागात इतर ठिकाणी प्रमाणेच क्वचित कुठेतरीच हलक्याशा सरी पाहायला मिळत आहेत. आणि सध्या जर आपण सिस्टम पाहिल्या, तर जे डिप्रेशन होतं त्याची तीव्रता ओसरली आणि हे तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राच्या रूपात झारखंड, शेजारचा बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशच्या आसपासच्या भागामध्ये आहे. म्हणजे या ठिकाणी आणि त्याचा जो प्रभाव आहे तो मध्य पश्चिम त्याच्या दक्षिण-पश्चिम भागात खास करून मध्य प्रदेशवर होतोय. त्याचा काहीसा प्रभाव आपल्या विदर्भाच्या उत्तर भागात, नागपूर, भंडारा, गोंदियाच्या उत्तरेकडील भागात आज दुपारी पाहायला मिळाला. आणि सध्या जर आपण पाहिल्या स्थितीत तर विशेष काही पावसाचे ढग नाहीत. थोडे ढग आहेत तिकडे गडचिरोलीच्या दक्षिणेकडील काही तालुक्यांमध्ये. त्यानंतर दुपारी नागपूर, भंडारा, गोंदियाच्या उत्तर भागामध्ये पावसाच्या सरी चांगल्यापैकी बरसले असतील. ढगाळ वातावरण बऱ्यापैकी आहे आता या ठिकाणी. क्वचित हलक्याच्या सरी अजूनही काही ठिकाणी सक्रिय आहेत, पण मोठा पाऊस खूप मोठ्या क्षेत्रावरती अशी सध्या तरी स्थिती त्या ठिकाणी नाही. सोलापूरच्या दक्षिण देखील काही ठिकाणी जे एक स्थानिक ढगनिर्मिती दिसते, पण खूप मोठ्या क्षेत्रावरती त्याच्यामुळे सुद्धा पावसाचा अंदाज नाही किंवा खूप मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता नाही. घाटाच्या आसपास थोडेफार पावसाचे ढग दाटलेत. कोकणात क्वचितच हलक्याशा पावसाचे ढग आहेत. एकंदरीत राज्यात विशेष पावसाचे ढग नाहीत आणि ज्या ठिकाणी आता ढग सांगितलेत, त्याच्या आसपास थोड्याफार सरी होतील पावसाच्या. बाकी इतर ठिकाणी खूप जास्त काही पावसाची अपेक्षा रात्रीसाठी नाही. आणि या अगोदर जो ऑगस्टसाठीचा अंदाज दिला मेंबर्ससाठीच होता तो फक्त किरण वाघमोडे YouTube चॅनलवरती. त्याच्यामुळेच हे सांगितलेलं आहे, की ऑगस्ट महिन्यात पाऊसमान कमीच राहण्याचा अंदाज आहे. काय बदल असतील तर साप्ताहिक अंदाज सुद्धा तुम्हाला दिले जातात. साप्ताहिक अंदाज दररोज पाहत चला. म्हणजे ज्यावेळेस रविवारी अपलोड केला जातो तो तेव्हा तुम्ही पहा आणि दररोजचे अंदाज तर तुम्ही नक्की पहा. आता उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या नागपूर, भंडारा, गोंदियाचे काही भाग असतील. खास करून उत्तरेकडील भाग मध्यम ते जोरदार किंवा एखाद्या ठिकाणी मुसळधार सुद्धा पाऊस होऊ शकतो. पण मध्यम ते जोरदार सरी राहतील. त्यासुद्धा खूप मोठ्या क्षेत्रावरती पडतील अशा नाही. मध्यम सरी काही ठिकाणी आपल्याला उद्या पाहायला मिळतील. त्यानंतर घाटाच्या आसपास आणि कोकणाच्या काही भागामध्ये सुद्धा मध्यम ते काही वेळासाठी थोडेसे जोरदार पावसाची सर पाहायला मिळेल. घाटाच्या आसपास मध्य महाराष्ट्र पश्चिमेकडील भाग असतील हलक्या मध्यम सरी आणि तिथून राहिलेल्या राज्याच्या इतर ठिकाणी, इतर जे जिल्हे आहेत, या इतर जिल्ह्यांमध्ये क्वचित एखाद दुसऱ्या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती झाल्यावरती एक दुसऱ्या भागासाठीच पावसाच्या नोंदी होतील. खूप मोठ्या प्रमाणात, खूप मोठ्या क्षेत्रावरती पावसाची अपेक्षा नाही. एखाद्या भागासाठी थोड्याशा सरी येऊ शकतात. जर आपण हवामान विभागाचे इशारे पाहिले तर त्यानुसार उद्या अहिल्यानगर, बीड, परभणी आणि नांदेड मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे. तर सोलापूर, धाराशिव, लातूर, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक पूर्व आणि पुणे पूर्व हलका मध्यम पाऊस किंवा गर्जना. तर राहिलेल्या राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये धोक्याचे इशारे नाहीत. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा.